हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर इथे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक बॅक डिझाईन कटोरी ब्लाउजाची. तर इथे मी शोल्डर पट्टी घेतलेली आहे 3 इंच आणि नेकची लंबाई घेतलेली आहे 9.5 इंच. तर मी इथे नेकची मार्किंग करून घेते. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने नेक केलेला आहे. तर इथे मी कुठल्याही प्रकारची लेस न यूज करता तुमच्यासाठी हा खूप सिंपल सोबर असा ऑफिशियल नेक घेऊन आलेली आहे. हा जो नेक आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारची लेस आलेली नव्हती साडीमध्ये. तर इथे मी साडीमधून जी थोडीशी अशी स्लीव्जला आलेली जी लेस होती त्यामधून मी हा नेक रेडी केलेला आहे. तर सगळ्यात आधी मी इथे बॅकला फिनिशिंग करून घेते. खालच्या साईडला मी इथे बॅकला शिलाई मारून घेतल्यानंतर आता मी इथे वरच्या साईडला सुद्धा पूर्ण नेकला शिलाई मारून उलटून घेणार आहे. इथे मी बॅक नेकला शिलाई मारून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्रा पोर्शन आहे, जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो मी कटिंग करून घेते. यानंतर आपल्याला फॅब्रिक वळून घ्यायसाठी आपल्याला इथे नॉचेस मारून घ्यायचे आहेत. राऊंड नेक नसल्यामुळे मी सगळीकडे नॉचेस नाही मारले, जिथे गरजेचे आहेत तिथेच मारले. यानंतर आता मी सरळ भागावर याला उलटून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर दाब शिलाई मारून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी कॅनव्हसचा यूज न करता तुम्हाला हा नेक शिकवते आणि या नेकची तुम्ही सगळ्यात शेवटी फिनिशिंगसुद्धा बघा. यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघत राहा की कॅनव्हसचा यूज न करता सुद्धा आपण किती फिनिशिंगमध्ये नेक रेडी करू शकतो. तर व्हिडिओला बिलकुल पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी पूर्ण फॅब्रिकला इथे शिलाई मारून घेतली आहे, अस्तरला आणि मेन कापडाला. यानंतर जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हा मी कटिंग करून घेते. एक्स्ट्रा फॅब्रिकला कटिंग करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही जी आहे स्लीव्जला आलेली लेस होती. तर या लेसपासून आपण अगदी कमी लेस आहे, या लेसपासून आपण हा नेक रेडी करणार आहोत. तर मी या लेसला फक्त खालच्या साईडने लावून घेणार आहे. तर इथे मी आधी सेंटर काढून घेतलेला आहे. सेंटर काढून झाल्यानंतर ही जी लेस आहे हिचा वरचा पोर्शन जो आहे तो मी फोल्ड करून इथे फिनिशिंगमध्ये लेस लावून घेणार आहे. खालच्या साईडला तुम्ही बघू शकता मी ही लेस लावून घेतलेली आहे आणि यावर मी आता दुसरी सुद्धा शिलाई मारून घेते. शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्याच कलरचा पिंक कलरचा इथे फॅब्रिक घेतलेला आहे आणि फॅब्रिक मी एक लंबी पट्टी करून घेतलेली आहे आणि लांब पट्टीला मी आता इथे शिलाई मारून घेणार आहे. इथे मी या पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर इथे मी हिची एक छोटी अशी लेस सारखी पट्टी रेडी करून घेणार आहे. सुई आणि धाग्याच्या मदतीने मी याला सरळ करून घेणार आहे. आता
तर तुम्ही इथे बघू शकता मी पट्टी कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये सरळ करून घेतलेली आहे। यानंतर मी आता तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने ही पट्टी लावून घेणार आहे। साडीला नेकसाठी जरी लेस नाही आली तरी सुद्धा आपण अशा पद्धतीने नेक रेडी करू शकतो आणि हा खूपच छान सिंपल आणि सोबर असा नेक रेडी झालेला आहे। तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ। तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साइडला सुद्धा लेस लावून घेते। तर मी इथे दुसऱ्या साइडला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे। या पद्धतीने लेस लावल्यानंतर आता मी एक छोटीशी अशी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ही मी आता पूर्ण नेकला कव्हर करून घेणार आहे। याच पद्धतीने तुम्हाला जर कुठल्याही साडीला कॉन्ट्रास्टचा ऑप्शन नसेल आणि कुठल्याही साडीला आपल्याला जर कॉन्ट्रास्ट करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज करू शकता। जे साडीमध्ये जो कलर आहे तो कलर आपण याच्यामध्ये यूज करू शकतो। तर इथे या साडीमध्ये पिंक कलर असल्यामुळं आणि पिंक कलरचं कुठलाच ऑप्शन नसल्यामुळं मी इथे 0 बजेटमध्ये केलेला उपाय आहे हा। याच पद्धतीने नेक असे रेडी करण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता आपली नेकची कॅनव्हास न यूज करता किती व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर असा लुक देत होता हा जो नेक आहे खूप सुंदर असा लुक देत होता। यानंतर मी इथे टक्स मारून घेणार आहे। इथे मी दोघी साइडला सुद्धा आता टक्स मारून घेतलेले आहेत। तर तुम्ही आपल्या बॅक साइडची फिनिशिंग बघू शकता आणि हे कटोरी ब्लाउजाचं बॅक आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।